कोरफड प्लांटची काळजी कशी घ्यायची, कोरफड प्लांटला घनदाट कसे बनवायचे, हे सर्व आपण बघणार आहोत। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। कोरफड प्लांटबद्दल आपण बरीच माहिती जाणून घेणार आहोत, तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा। कोरफड हे झाड मी मातीच्या कुंडीमध्ये लावले आहेत। तुम्ही कोणतीही कुंडी घेऊ शकता। कोरफड प्लांटसाठी तुम्ही प्लास्टिक, सिमेंट अशी कुठलीही कुंडी घ्या। कोरफड प्लांटसाठी पाण्याचा चांगला निचरा व्हावा अशी माती पाहिजे असते, म्हणजेच भुरभुरीत वाळू मिश्रित, जेणेकरून पाणी टाकल्यावर लगेच ड्रेन होऊन गेली पाहिजेत। कुंडीत पाणी थांबले नाही पाहिजेत, आणि पाणी जर ड्रेन झाले नाहीत किंवा पाणी कुंडीत साचून राहिले तर आपल्या प्लांटची मुळे खराब होतात। त्यानंतर सूर्यप्रकाश हा 2-3 तास तरी आपल्या कोरफड प्लांटसाठी हवा असतो। जास्त वेळ मिळाला तर उत्तमच आहे, पण आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये जास्त ऊन मिळत नाहीत, त्यामुळे तुम्ही 2-3 तास ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा। तर पाणी कसे द्यावे, तर रोज पाणी द्यायची गरज नाही, 2-3 दिवसांनी तुम्ही पाणी देऊ शकता। कोरफड प्लांटसाठी कुठलेही फर्टिलायझर द्यायचे नाही। पण तुमचे झाड चांगले ग्रो करत नसेल तर तुम्हाला मी अंड्याची साल द्या असेही सांगेल। अंड्याची साल चांगली धुवून घ्या, नंतर बारीक करून कोरफड लावताना माती बनवत असाल तर त्यामध्ये बारीक करून टाका। आणि जर तुम्ही कोरफडचे प्लांट आधीच लावलेले आहेत आणि नंतर तुम्हाला फर्टिलायझर किंवा अंड्याचे साल द्यायचे आहे, तर तुम्ही ते व्यवस्थित धुवून बारीक करून घ्या मिक्सरमधून, आणि थोडीशी माती काढा व त्या लावलेल्या कोरफडमध्ये तुम्ही देऊ शकता। थोडंसं माती हलवून घ्या आणि नंतर त्यामध्ये टाका। तर कोरफड प्लांटसाठी अंड्याचा साल हे कॅल्शियमचा फायदा होतो व मुळाची चांगली वाढ होते। कोरफड प्लांटचे भरपूर बेबी प्लांट्स खालच्या मुळांपासून तयार होतात, तर ते बेबी प्लांट तसेच ठेवू नका, तर दुसरीकडे रिपोर्टिंग करून घ्या, किंवा कुणाला हवे असेल तर देत चला। कारण आपल्या छोट्याशा कुंडीत खूप प्लांट्स तयार झाले तर ते चांगले ग्रो करत नाहीत। कुंडीत 1 किंवा 2 इतकेच प्लांट ठेवा। माझ्या भागात तुम्ही 2च प्लांट आहेत, पण छान ग्रो झाले आहेत। कुंडीत राहू द्या, ज्यामुळे आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होईल। आणि खूप बेबी प्लांट्स वगैरे असले तर आपल्या झाडाची चांगली ग्रोथ होत नाहीत, आणि सगळे झाडं व्यवस्थित वाढत नाहीत। त्यांना मुळ्या वाढण्यासाठी मग कुंडी अपुरी पडते। त्यामुळे बेबी प्लांट्स हे अधूनमधून काढून टाकत चला। रिपोर्टिंग करायचे असेल तर रिपोर्टिंग करून टाका, किंवा कुणाला देऊन टाकत चला। कारण खूप प्लांट त्यानंतर जे आपल्या कुंडीमध्ये जास्तीचे गवत वगैरे आलेले असेल ते तुम्ही काढून टाकत चला, आणि अधूनमधून तुम्ही खुरपीच्या सहाय्याने मातीला चांगले हलवून देत चला, की ऑक्सिजन व्यवस्थित मिळेल। त्यामुळे तुम्ही मातीला हलवून देत चला। कोरफड तर बघायला गेली तशी आयुर्वेदातही तिचे फार महत्त्व आहेत, आणि आपल्या चेहऱ्यासाठी, केसांसाठीही फार महत्त्वाचे आहेत। आपल्याला आपल्या घरगुती वापरातही भरपूर तिचा फायदा वगैरे होतो। त्यामुळे कोरफड प्लांट हे बऱ्यापैकी आपण आपल्या घरात लावलेच पाहिजे। वास्तुशास्त्राच्या नुसार सुद्धा कोरफड प्लांट हे खूप महत्त्वपूर्ण आहेत। तर चला, माझे प्लांट तुम्हाला आवडले असतील, किंवा माझ्या कोरफड प्लांटविषयी जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।